चला विनंती असेल पिंपरी संघ आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या अर्ध्या मिनिटांमध्ये. टॉस जिंकलाय आणि प्रथम स्वीकारले फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले सांगवी टीमला. 4 षटकांची मॅच असेल याची दखल घ्या. चला विनंती पिंपरी टीम. राहुल नितीन चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. कुसुंबी टीमचे संगणक किरण चिकणे यांना विनंती करतो आपण या मंचावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. भामगर आंबेगर विकास शेलार यांना विनंती करतो आपण देखील या. आपले मनपूर्वक स्वागत. किरण चिकणे यांना विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती. आपलंही मनपूर्वक स्वागत. पिंपरी संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते देव संघाला. चला विनंती आहे बघा पिंपरी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला यस चेंडू द्या. पंच मैदानात दाखल होतील. आयोजन कमिटीला विनंती चेंडू द्यायचे लगेचच. चला विनंती आहे सलामी जोडी दिव 11 टीम मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या आणि पिंपरी टीम आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. पिंपरी टीम या ठिकाणी आपण पाहताय सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रथम क्रमांकाची राशी आपण पाहतोय 50,000 रुपये. संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये विजय आप्पा शेलार उद्योजक सह्याद्री कंस्ट्रक्शन. तृतीय पारितोषिक 12,500 माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मलाताई दुधाणे. चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये संचालक महिना निरंजन सहकारी पतसंस्था सागर भाऊ साहेब जवळ. ट्रॉफी सौजन्य रक्षक प्रतिष्ठान नवी मुंबई प्रांत रमेशदा पाटील यांच्या माध्यमातून. शिवसेना उपशहर प्रमुख यूट्यूब सौजन्य आहे संदीप राजपूत साहेब. नितीन पवार प्रोप्रायटर शिवश्री गारमेंट्स सामनावी टी शर्ट सौजन्य त्याच माध्यमातून सागर धनावडे सर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जावळी मालिकावीर सौजन्य आहे. उत्कृष्ट फलंदाज सौजन्य ज्ञानेश्वरजी दळवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. भाजपा राज्य प्रतिष्ठान अध्यक्ष त्याच माध्यमातून विजय सावले उत्कृष्ट गोलंदाज जावली बँकच्या ठिकाणी संचालक. प्रणित शेलार सचिव युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य. चेंडू सौजन्य सचिन देसाई अध्यक्ष कराड दक्षिण असोसिएशन. नवनाथ धुंदळे शिवसेना उपविभाग प्रमुख कोपरखेळणे विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून. संकेत पाटील सातारा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय युवक काँग्रेस विशेष सहकार्य. त्याच माध्यमातून आपण पाहिलं तर संदीप शेलार उपाध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान. आशिष शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवार गट महाराष्ट्र राज्य विशेष सहकार्य. सिद्धर बामणे समाजसेवक विशेष सहकार्य. प्रदीप शेलार संस्थापक मी मराठी सेवाभावी संस्था विशेष सहकार्य. या सर्व दात्यांचं मनपूर्वक आभार. अक्षय सुतार महाराष्ट्र राज्य उपचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना त्याच माध्यमातून सर्व दात्यांचं आमच्या आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत व आभार.
बॅटर येऊ द्या. चला विनंती आहे, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते मात्र ओमकार आणि अभि ही जोडी. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय सर्कलच्या आत, फिल्डिंग चांगली. राहुलचं पहिलं षटक, पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय डॉट पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय देवदेव संघाकडून ओमकार. क्रॉस स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र अभिजित. ओमकार स्ट्राईक एंड वरती, अभिजित नॉन स्ट्राईक एंड वरती. राहुलचं षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय लो फुल टॉस चेंडू, एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न नकार असेल. ओमकार येईल नॉन स्ट्राईक एंडला. अभिजित आता मात्र स्ट्राईक एंड वरती. फुलंदाजी राहुल वांगडेच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर आली ती सिंगल. एक धाव आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. 24 चेंडूचं सत्र असेल आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगली लढत करायला मजा येईल. प्रत्येक टीमला 24 चेंडूचं सत्र असेल. कोण जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. ओहो, जबरदस्त गोलंदाजी. आणखीन एक डॉट, डॉट, सिंगल, डॉट. 3 चेंडू झाले. धावसंख्या आली धावफलकावरती 1. देव 11 आणि पिंपरी टीम नाणेफेक जिंकली. पिंपरी टीमने आणि प्रथम फिल्डिंग घेतली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते देव 11 संघाला. आणि चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, त्रिपळा उद्ध्वस्त केलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यॉर्कलेनचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू झाले. एक टीम मीटिंग नकोय, फक्त जागेवरून टाळ्या वाजून सेलिब्रेशन करा. एकच विकेट आता मात्र मिळवली आणि एकच धाव खर्च केलाय. चार चेंडू, सिंगल धाव आणि एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्रिकेटचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जबरदस्त एफर्ट देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये सोपान आपल्याला पाहायला मिळेल. त्रिपळा उद्ध्वस्त झालाय. राहुल वांगडे चांगली गोलंदाजी करताना आपण पाहताय. हो 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 हो, चेंडू गोळीगत निघून जाईल. ब्लॅक स्क्रीनला छेदेल. धावा मिळतील त्या 22च्या 4 आणि धावा झाल्या त्या 5 चेंडू 5 धावा. 22च्या 4ला रफ्तार आहे चेंडूला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, परंतु धावा मात्र नक्कीच मिळतील. धावा आल्या त्या 5. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 धावा, 5 रन्स स्कोर कार्ड वरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न कार्पेटनं चेंडूला खेळलाय. डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल डबलचा प्रयत्न, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. धावा झाल्या तर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 7 धावा. 7 रन्स. प्रथम बॅटिंग करतोय देव 11 विपक्षी टीम पिंपरीच्या विरोधामध्ये. 7 धावा, 1 विकेटचं पतन.
या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले, 2 धाबा आल्यात, 2 धाबांनी धाबा झाल्यात त्या मात्र धावफलकावरती 9 रन्स 9 धाबा. धाबा झाले त्या धावफलकावरती 9 रन्स 9 धाबा. या वेळेस नेक्स्ट बॉल आक्रमण काढण्याचा प्रयत्न, चेंडूला आहे उंची, या चेंडूमध्ये येतील 6 धाबा, येतोय षटकार. 6 आल्या, धाबा झाल्या त्या 15. पहिला चेंडू गोलंदाज नितीन च्या गोलंदाजीवरती, पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती 6 6 रन्स. या चेंडूवरती तब्बल धाबा झाल्या त्या धावफलकावरती 15 धाबा 15 रन्स. चेंडूला आहे उंची, बॅटची वरची कड, क्षेत्ररक्षक सेफ झोन, एक सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट होईल. 2 धाबा आल्या आणि 2 धाबांनी धाबा झाल्या त्या मात्र 17 धाबा 17 रन्स. एकेरी दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि त्या पद्धतीने इथे मात्र बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बॅटर मात्र चांगला खेळ करताना ओमकार आणि सोपान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहत आहे. यावेळेस चेंडूला उंची, कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच मात्र टिपलाय, विकेटचं पतन. चला न्यू बॅटर येऊ द्या. सतरा धाबा 17 रन्स. न्यू बॅटर महेंद्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक हँड वरती लेफ्ट हँडेड बॅटर, नॉन स्ट्राईक हँड वरती बॅटर आपण पाहतोय सोपान आणि गोलंदाजी करतोय नितीन. 4 चेंडू झाले, 10 धाबा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. तब्बल धाबा झाल्यात त्या 17 धाबा 17 रन्स. लेफ्ट हँडेड बॅटर, फील्ड परावर्तित करावी लागते, चेंज करावं लागतं. डावखुर आणि उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तेव्हा, आणि धाबा झाल्या त्या 17 रन्स. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय स्क्वेअर लेग रिजनला, एक सिंगल. या वेळेस आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रातून क्षेत्ररक्षण होईल, 2 येथील धाबा. धाबा झाल्या त्या 19. महेंद्र आता चांगली कामगिरी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धाबा या चेंडूमध्ये 2 आल्या. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2. नितीन सगळी या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 19 धाबा धावफलकावरती. दिवदेव 11 आणि पिंपरी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर महेंद्रच्या बॅटमधून फटका येतोय, क्षेत्ररक्षक हो, कॅच ड्रॉप होईल. एक सिंगल डबलचा प्रयत्न, धाबा झाल्या त्या 21. ही विकेट महत्वाची होती, धाबा रोखता आल्या असत्या. यानंतर महागडा ठरेल काय महेंद्र. एंड ऑफ सेकंड होत 2 षटकांची सांगता. प्रथम बॅटिंग करते दिवदेव 11 आणि धावसंख्या झाली 2 विकेटचं पतन. तब्बल धावा झाल्या त्या 21. षटक क्रमांक 3. गोलंदाजाला 5 रन केले जाईल. गोलंदाज कोण येईल षटक क्रमांक 3 वरती हे देखील पाहणं गरजेचं. चला 4 वाजून 15 मिनिटं झालेत, फास्ट करा. आयोजकांना उद्याची तयारी करायची आहे. धावा झाल्यात त्या 21. 21 रन्स. षटक क्रमांक 3. गोलंदाज चैतन्य गोलंदाजीसाठी 21 धाबा. चेतन येतोय षटक क्रमांक 3 साठी. धावा झाल्या त्या 21. कॅच घेतला असता धावा राहिल्या असत्या 19. परंतु त्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
ओहो, जबरदस्त गोलंदाजी. चेंडू मात्र पहिला डॉट पाहायला मिळतोय. 21 वरती स्टॉप झालाय. अपोजिट टीम पिंपरी टीम देखील चांगली टीम, जबरदस्त टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नितीन ला पाहायला मिळेल, राहुल त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहे. तुम्हाला जास्त धावा जमवाव्या लागतील. त्यावेळेस आपण पाहतोय सेटअपला खेळतोय क्षेत्ररक्षक या ठिकाणी येईल. चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप केलाय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल. दोन धाबाल्या, दोन धाबांनी धावा झाल्या त्या 23. चांगली फिल्डिंग केली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या त्या 23. बॅटिंग करतोय सायकंड बद्दी सोपान, ज्याने धाबा घेतल्या ते 2 या चेंडू बद्दी. नेक्स्ट बॉल. एक्सिलेंट बॉलिंग. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज चैतन्यच्या माध्यमातून. 3 चेंडू हाताळले, 2च धाबा खर्च केल्यात आणि धावसंख्या स्थिरावली ती मात्र 23 या अंकावरती. 23 रन्स, 23 धाबा. हो हो हो, एक्सिलेंट बॉलिंग. डॉट चेंडू, आणखीन एक डॉट. धावा झाल्या त्या 23. 4 षटकांमध्ये 45, 50, 52 धावा हव्यात. कारण बॅटिंग करणारी टीम देखील पिंपरी टीम चांगली टीम आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. हो हो हो, वाईड चेंडू. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टिक. अभांतर एक धाबे ते धावा झाल्या त्या 24 रन्स. स्कोर कार्ड बद्दी. अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. नाणेफेक जिंकली पिंपरीनं आणि निर्णय मात्र चांगला घेतलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील, कव्हर केला जाईल, बॅकअप होईल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते का पाहायचे. 2 धाबा येतील. 2 धाब्यांनी धावा झाल्या धावफलकाबद्दी. 26 धाबा, 26 रन्स. स्कोर कार्ड बद्दी. 26 धाबा. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मधला. धावा झाल्या त्या 26. एक्सिलेंट बॉलिंग. डॉट चेंडू. एंड ऑफ थर्ड ओव्हर. धावा झाल्या त्या प्रथम बॅटिंग करताना देवदेव 11 संघाच्या 26 धाबा, 2 विकेटचं पतन. चला टीम मीटिंग नको, गोलंदाजाला पाचारण करा. षटक क्रमांक 4 कोणावरती जबाबदारी दिली जाईल. तर निश्चितच महेंद्र सायकेट मध्ये, 9 सायकेट मध्ये अभिजित आणि अभि गोलंदाजी ट्रॅक मध्ये. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती मात्र 26 या अंकामध्ये. चांगली गोलंदाजी केली आहे. पिंपरी टीमनं नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण निवडलं आणि ते मला आवडलं. कारण ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्या निर्णयाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या प्रत्येक गोलंदाजानं केली आहे. आता अभि कितपत योगदान देईल हे येणारे 5 चेंडू सांगतील. हाफ ट्रॅकर चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडूला रवी यावेळेस महेंद्र खेळतोय आणि या चेंडूवरती धाबा येतील त्या 6. मी पहिलंच म्हटलं उरलेल्या 5 चेंडूवरती कसा खेळ करेल, कारण डावखुरा फलंदाज आहे. त्याला हाफ ट्रॅकर चेंडू दिला तर तुम्हाला फटका नक्कीच मिळेल.
धावा दिल्या 36, 24, 23 चेंडू झालेत आणि धावा दिल्या 36, एक चेंडू शिल्लक या 17 दिल. तर अभिसाठी 100 रुपयांच्या या ठिकाणी कॅश प्राइज आले. आपले मुकुंदजी कदम साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये आलेत गोलंदाज अभिसाठी. शेवटचा चेंडू या षटकातील किशोर. धावसंख्या झाली 36. हो यावेळेस काय घडतंय? धाव नाहीये, धावबाद झालाय ना. एक सिंगल ऍड केली जाईल. धावा झाल्या त्या 37, 37 आणि 38चं लक्ष. चला विनंती आहे देवदेव 11 आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. Hello, 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 mic check, hello, 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 mic check, 1, 2, 3, 4. Hello, 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 hello. चला बॅटर येऊ द्या प्लीज, विनंती आहे. पिंपरी टीमचे बॅटर येऊ द्या. चला विनंती आहे नितीन आणि त्या जोडीला अभि. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंड वरती आपण बॅटर पाहतोय तो मात्र
अभि नॉन स्ट्राईक एंडवरती नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती अभि नॉन स्ट्राईक वरती नितीन. 38चं लक्ष पहिलं षटक घेऊन येतोय अनिल. अनिलचा पहिला चेंडू या मॅच मधील दुसऱ्या सत्रामधील हा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. हो 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 पुढे आलाय आणि बघा अनिल यांची स्टाईल गगनम स्टाईल डान्स. हो 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 पहिल्या चेंडूवरती डाव उधळलाय डाव फसलाय गरज नव्हती. बॅटर ओळखलं अभिने की फटका माझा चुकलाय आणि पुन्हा एकदा दगडी चाळ मधून आवाज आलाय चुकीला माफी नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये ही मॅच मात्र ट्विस्ट येईल. विकेट हॅट्रिक साठी अनिल साठी 500 रुपये. साईनाथ कदम यांच्याकडून 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी. अनिल यांच्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये राहुल मैदानाच्या आत राहुल येतोय. अनिलचं षटक अनिलने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले सुरुवात करून दिली आहे आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. राहुल सेकंड वरती नॉ सेकंड वरती नितीन. फटका खेळलाय राहुलच्या बॅट मधून प्रयत्न. वा 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 क्या बात है. कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द मोमेंट कॅच ऑफ द टुर्नामेंट. 100 रुपये साईनाथ कदम यांच्या माध्यमातून. हा जल्लोष हा उत्साह जबरदस्त कॅच. काय टायमिंग काय जज केले आणि काय जंप घेतल्या. जबरदस्त कॅच पाहिलं हेरलं मुवमेंट पाहिला ऐन वेळेला जंप देखील घेतली आणि मला वाटतं इथे मात्र निसर्ग साथ देतोय. आणि 500 रुपये एका चेंडूवरती जर विकेट मिळवली या मॅचला ट्विस्ट आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्या होत्या. आता ही 2 अनिल विकेट हॅट्रिक करतायत का. अभिभात झालाय राहुल बाद नितीन. आता न्यू बॅटर रिव्ह्यू पाहतायत. विकेट कॅच आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विनोद. न्यू बॅटर विनोद. तुम्ही बाउंड्री लाईनला जर कॅच घेतला कॅच घेतल्यानंतर कॅच पकडल्यानंतर जागेवर थांबा जोपर्यंत प्रतिस्पर्धेचं निरसन होत नाही. फायदा होईल रिव्ह्यूचा किंवा कसला प्रॉब्लेम येणार नाही. 2 चेंडू झाले 2 विकेट. विनोद आलाय. अनिल नेक्स्ट बॉल विकेट हॅट्रिक साठी. हो 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 डॉट चेंडू. यासाठीच चेंडू टाकताना आम्ही बोलत नाही. आता जर बोललो असतो प्रॉब्लेम तयार झाला असता. कारण पंचांना कळलं पाहिजे आपल्याकडं तिसरा कॅमेरा नाही आहे किंवा स्टंप माईक नाही आहे. 2 चेंडू विकेट आणि नंतर डॉट. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अनिल. ओहो एक्सिलेंट बॉलिंग. आणखीन एक डॉट चेंडू. चांगली क्वालिटी अनिलच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती विकेट त्यानंतर 2 डॉट. 38चं लक्ष आणि मॅच मात्र टाईट फाईट मैदानाच्या आत. बॅटची लिडिंग एज इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. काय घडतंय क्षेत्ररक्षक सोपान यांच्या माध्यमातून चूक घडली आहे. धावा येतील 4. या धावा तुम्हाला अडवायच्या आहेत. एक गेली असती 2 धावा एक्स्ट्रा गेल्या आणि चुकी झाली आहे. 4 धावा आल्या धावफलकावरती. 5 चेंडू झाले धावा आल्या त्या 4. चूक झाली आहे. सिंगल डबलच्या नादामध्ये 2 एक्स्ट्रा गेल्या. जेवढ्या चुका तेवढ्या तुम्हाला महागड्या ठरतील. 4 धावा. यावेळेस एड्स लागली स्पीड आहे रफ्तार आहे. आणखीन 4
आणि पहिल्या षटकाची सांगायचा धावा झाल्या त्या 8 धाबा. आता 18 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. टीम मीटिंग नकोय, गोलंदाजाला पाचारण करा. आपले बॉलर फिक्स आहेत, क्रम चेंज होईल. आता येईल तो मात्र सत्यम. पहिल्या षटकामध्ये अनिलच्या आपण पाहतोय धाबा आल्यात त्या 8. आता 18 चेंडू 30. बॅटिंग करतोय सेकंड मध्ये नितीन, 9 सेकंड मध्ये विनोद. धाबा झाल्यात त्या 8 धाबा. 18 चेंडू 30 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 30. या चेंडूवरती नितीनच्या बॅट मधून फटका आलाय. क्षेत्रशिका आहे, कॅच होईल आणि विकेट जाते नितीनची. काय घडतंय मैदानामध्ये, टाळ्या वाजून सेलिब्रेशन करा. 8 धाबा. आता मात्र पडझड सुरू झाली आहे. मॅच मात्र काय होईल. पहिल्या षटकामध्ये आक्रमण काढण्याचा नाद भोवलाय. बाद झालाय अभि, बाद झालाय राहुल, त्यानंतर बाद होते नितीन. आता मात्र विनोद. फक्त डिफेन्स 2-2 देखील धाबा झाल्या असत्या, परंतु अतिघाई आणि संकटात ही परिस्थिती. न्यू बॅटर चैतन्य. आता या जोडीवरती निर्भर असेल मॅच. 38 लक्ष. धाबा झाल्यात त्या 8. 3 विकेट. पुन्हा फटका खेळतोय. यावेळेस काय घडतंय, 6 येतील. याला म्हणतात परफेक्ट कॉन्टॅक्ट. 6 धाबा आल्या. धाबा झाल्या त्या मात्र 14. म्हणजे पिंपरी टीमची बॅटिंग लाईनअप जास्त दिसते. ज्या पद्धतीने 3 विकेट गेल्या तरी दडपण घेतलं नाही. चैतन्यने आल्या पावली षटकार लगवलाय. षटकाने सुरुवात केली आहे. 16 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. सोळा चेंडू आणि 24 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरच्या बॅक साईडला चेंडू एक सिंगल. धाबा झाले ते मात्र 15 रन्स. एक सिंगल, 4 अशा पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 15 धाबा, 15 रन्स. तीन चेंडू झालेत आतापर्यंत सत्यमच्या या षटकातील. ओहो, यावेळेस चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडू पाहायला मिळतोय सत्यमच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली ती मात्र धावफलकामध्ये. 15 धाबा, 15 रन्स. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सत्यम यावेळेस कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी देखील करतोय. चांगला एफर्ट देण्याचं काम सत्यमच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहताय फायनल शॉट पाहिलेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल आली आहे. लेग बायची सिंगल येते. धाबा झाले त्या 16. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 16 रन, 16 धाबा. धावफलकामध्ये 16 रन्स स्कोर कार्ड मध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी, चांगला एफर्ट आणि त्या पद्धतीचं क्रिकेटचं क्लास मैदानामध्ये दाखवण्याचं काम. हो दांडी गुल सत्यमने केलंय काम एकदम पॉवरफुल. बॅटर जाईल बॅक टू पवेलियन. महत्वाची विकेट, जिथे विकेटची गरज तिथे मात्र घेतले विकेट. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची सांगता. धावा झालेत त्या 16 धाबा, 16 रन्स. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 22 धाबा. 12 चेंडू 22. प्रतिषटक 11 धाब्यांची सरासरी मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. काय क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतंय. सत्यमने चांगला एफर्ट दिलाय. काय कामगिरी केली आहे.
निश्चित षटक क्रमांक 3 गोलंदाज अभि गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 3 12 चेंडू 22 प्रति षटक 11 धाव्यांची सरासरी. 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडूचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मॅचला ट्विस्ट आलाय. मॅचला रंगत आली आहे. मॅचला आग लागली आहे. 12 चेंडू आणि 22 धावा आणि 12 चेंडू प्रति षटक 11 धाव्यांची सरासरी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तन्मय. 9 स्ट्राईकला चैतन्य. स्ट्राईक वरती तन्मय. तन्मय 9 स्ट्राईक स्ट्राईक वरती विनोद. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज कट केलाय चेंडूला. थर्डमॅन मधून जाईल डीप थर्डमॅनला भेदत छेदत चिरत दन 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 करी 4 चौकार. चेंडू फरार. 4 धाबा आले. 4 धाब्याने धावफलक आले ते मात्र 20 या अंकावरती 20 रन्स. प्लीज चांगला फटका खेळलाय गोलंदाज. पहिल्या चेंडूमध्ये 4 आल्यात. धाबा झाले ते मात्र 20. आपण पाहतोय अभिजित आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या पहिल्या चेंडूवरती 4 आल्या. धावा झाल्या ते 20. 20 रन्स. विनोदच्या बॅट मधून उंच फटका आलाय. चेंडूला उंची लांबी सगळं काही आणि धावा देखील येतील 6. बॅटिंग जबरदस्त. बॅटिंग मजेशीर. टर्निंग पॉइंट ठरलेल्या 10 धावा. धावा झाले ते 26. विस्फोटक बॅटिंग. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला सुरू आहे. चांगल्या क्रिकेटचं आपण पाहतोय. प्रदर्शन घडवण्याचं काम इथे मात्र विनोदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 12. बघा कुठून कसे लगेचच 2 मोठे फटके आले आणि चांगली बॅटिंग विनोदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थांब लिया बैट हाथ में अब तो महासमर होगा. हर गेंद बाउंड्री से बाहर होगा. 4 आणि 6 ची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चांगलं एफर्ट देण्याचं काम. फुल टॉस. मी म्हटलं हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. अजित कदम हर बॉल जा रहा है बाउंड्री से बाहर. 6 धावा आल्या. धावा झाल्या त्या 32. आता गरज आहे विनोद वांगडे यांच्यासाठी मामाकडून 101 रुपये आले. धावा झाल्या त्या 32. 32 रन. आता फक्त गरज आहे 9 चेंडू 6 धावा. 9 चेंडू 6. नेहरू युवा गांजे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. 9 चेंडू 6 ची गरज. विनोद रंगात आलाय. तालात आलाय. सुरात आलाय आणि जोरात देखील आलाय. फटका जोरात आहे. फिल्डिंग चांगली. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा आल्या. धाबा झाल्या त्या आपण पाहतोय 34. 4 धाब्यांची गरज. 8 चेंडू 4 धाबा. वैयक्तिक 27 अंकावरती खेळतोय विनोद. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. बॅटची लिडिंग एज. एक सिंगल. दुसरीसाठी कॉलिंग. अनिल चेंडूवरती थ्रो देखील जाईल परंतु 2 डायरेक्ट हिटचा प्रयत्न. काय घडतंय 2 धाबा देखील कंप्लीट होतील. धाबा होतील 36. आता 2 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पडल्यानंतर 36 धाबा. 2 धाब्यांची गरज. चला नेहरू युवा क्रिकेट क्लब गांजेचं कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. निश्चितच आपण पाहतोय 2 धाब्यांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 2 धाबा. 2 धाबा 7 चेंडू. चांगल्या 2 षटकांमध्ये मॅच टर्न झाली होती परंतु या षटकामध्ये पूर्ण गेम फिरवले विनोदने. फुल टॉस. मॅच विनिंग चौकार येतोय आणि सामना जिंकलाय.
विनोद वांगडे आपला सामनावीर पुरस्कार घेऊन जा या लगेच इकडे. आणि टॉस करूया पिंपरी आणि नेहरू युवा क्रिकेट मंडळ गांजे. तर सामन्याचं टॉस करतील अमित कदम साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. धन्यवाद किरण चिकणे. अजितदादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आता सचिनदादा रवले ना बरं वाटलं असेल. आजचा पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना म्हणजे जी मेहनत केली त्यांनी त्यांच्या टीमने आणि त्या टीमच्या ठिकाणी आता मात्र चीज होताना पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गांजे टीम नेहरू युवा क्रिकेट क्लब गांजे, दुसऱ्या बाजूला पिंपरी टीमचं कॅप्टन या आणि एका बाजूला आपण पाहतोय गांजे टीमचा कॅप्टन देखील या. पिंपरी टीम एका बाजूला नेहरू युवा क्रिकेट क्लब गांजे टीम, अनिकेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पिंपरी टीमचे संघनायक अभि शिंदे आणि सन्मान्य अतिथी